काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठा दिलासा आलेला आहे। आमदार बच्चू कडूंच्या आंदोलनाला अखेर यश मिळालं आहे। या तारखेला आता तुमच्या मुख्यमंत्र्यांकडून तुम्हाला 100% कर्जमाफी होणार आहे। मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले? मुख्यमंत्री कर्जमाफीची कोणती तारीख जाहीर केली? बघा, 2 जूनपासून बच्चू कडू हे सारखे आंदोलन करत होते। त्यांनी शेतकऱ्यासाठी अन्नत्याग आंदोलन केले। जोपर्यंत मुख्यमंत्री शेतकऱ्यासाठी सरसकट कर्जमाफी करणार नाहीत तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन सुरूच राहील, अशी त्यांची भूमिका होती। परंतु अखेर त्यांच्या या आंदोलनाला आता यश मिळालं आहे। आता शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडूच्या आंदोलनाची दखल घेत शेतकऱ्याची कर्जमाफी करू अशा प्रकारचा सर्वात मोठा निर्णय आता मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आलेला आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ही दखल घेऊन कर्जमाफीची तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे। आता सरसकट कर्जमाफी होणार आहे। आता यामध्ये कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार, कोणकोणत्या बँकाचं कर्जमाफ होणार, किती जिल्ह्याचं कर्जमाफ होणार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो किती लाखापर्यंत तुमचं कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही पिकासाठी जर कोणत्याही बँकेकडून कर्ज काढलं असेल तर नेमकं तुम्हाला तातडीने कोणकोणते कामे आता 2 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण करून ठेवायचे आहेत नक्की या ठिकाणी पाहायचं आहे। त्याचप्रमाणे कर्जमाफीचा लाभ घेण्याकरता शेतकऱ्यांनी महत्त्वाची अशी 4 ते 5 कागदपत्र तयार ठेवायचे आहेत। कारण आता फक्त 2 दिवसाच्या आतमध्ये 24 तासाच्या आतमध्ये कर्जमाफी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आता मुख्यमंत्री साहेबांकडून आता वर्तवणे देखील आले। त्याचं कारण म्हणजे सरकारला आता समिती नेमावी लागली। आता मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडू यांना फोन लावून आम्ही समिती नेमली आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे आणि ही समिती आता कामाला सुद्धा लागली आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सरकारकडून या ठिकाणी पडताळणी सुरू करण्यात आली। यामध्ये तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज घेतलं आहे, तुम्ही श्रीमंत आहात की गरीब आहात हे सुद्धा आता सरकारच्या माध्यमातून चेक केलं जाणार आहे। त्यासाठी मग आता तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, या ठिकाणी कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी नेमकं तुम्हाला कोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे यासाठी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय फायद्याचा असणार आहे। शेतकरी पिकासाठी कर्ज घेतलेल्या आणि कर्ज काढलेल्या शेतकऱ्यासाठी गेल्या 10 वर्षामधील सर्वात मोठी कर्जमाफी आता होणार आहे। ती फक्त 2 दिवसाच्या आतमध्ये किंवा 24 तासाच्या आतमध्ये 100% ही कर्जमाफी होणार आहे असं मुख्यमंत्री साहेबांकडून सांगण्यात देखील आलेलं आहे। कारण आमदार बच्चू कडू साहेबांचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं देखील झालेलं आहे। मुख्यमंत्री साहेबांनी यासाठी आता समिती देखील नेमल्याचं बच्चू कडू फोनद्वारे यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये शेतकऱ्याची आता चौकशी देखील केली जाणार आहे। कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार आहे, तसेच कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र होणार आहेत, जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा होण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं पालन करायचं आहे, कोणकोणती कागदपत्रे तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक असणार आहे। कारण यामध्ये शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे काही ठराविक 5 ते 6 कागदपत्रे या ठिकाणी तुमच्याजवळ नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीच्या लाभापासून कदाचित वंचितसुद्धा राहावं लागणार आहे। विविध अतिशय महत्त्वाचे असे 5 ते 6 कागदपत्रे या ठिकाणी तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा या ठिकाणी होणार नाही। त्यामुळे आता कोणकोणती 5 ते 6 कागदपत्रे तुमच्याजवळ तुम्हाला लागणार आहेत, कोणकोणती कामे तुम्हाला या ठिकाणी करावी लागणार आहेत, आता कोणकोणत्या बँकांचं कर्जमाफ होणार आहे, मुख्यमंत्री साहेब नेमकं काय म्हणाले याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो आता मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला नेमकं तुमचं 50,000 रुपयेचं कर्जमाफ होणार की तुमचं 1 लाख रुपयेचं कर्जमाफ होणार की सरसकट 2 लाख रुपयेचं कर्जमाफी होणार? निवडणुकीच्या आधी याच सरकारने जो शब्द दिला होता की आम्ही निवडून आल्यानंतर सरसकट 1.5 लाख रुपयाची कर्जमाफी करू, तर नेमकं किती लाख रुपयेचं कर्जमाफ होणार आहे हे सुद्धा आज व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आजच्या या अहवालामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्टपणे सांगितले की सरकार सत्तेत येऊन 6 महिने झाले आहेत परंतु शेतकऱ्याची काही केला कर्जमाफी होत नव्हती। त्यामुळे माननीय आमदार बच्चू कडू साहेबांनी गेले 6 दिवस उपाशी राहून कर्जमाफी करावी म्हणून सरकारच्या विरोधामध्ये अन्नत्याग आंदोलन केले होते। अखेर या आंदोलनाला यश आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा कोणकोणत्या शेतकऱ्याचं या ठिकाणी कर्जमाफ केलं जाणार आहे। सर्वांनी काळजीपूर्वक इथे लक्ष देऊन व्हिडिओ पाहायचा आहे। आता बघा, सर्वात पहिल्यांदा महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी समजून घेऊया, तो म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये नोकरवर्ग आहे अशा शेतकऱ्याचं कर्ज या सरकारच्या माध्यमातून अजिबात चुकून पण माफ केलं जाणार नाही। म्हणजे नोकरदार वर्ग म्हणजेच कोण बघा,
आता तुमचा मुलगा सरकारी नोकरी करत असेल, मग ते तहसीलदार कार्यालयामध्ये जाऊन त्या ठिकाणी नोकरीला असेल, किंवा तुमचा मुलगा आत्ताच त्या ठिकाणी पोलीस भरतीमध्ये भरती झाला असेल, किंवा इतर सरकारकडून तुमचं जे रेशन कार्ड आता संपूर्ण चेक केले जाणार आहे. कारण रेशन कार्ड हे असे एक डॉक्युमेंट आहे, असे एक कागदपत्र आहे ज्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सरकारला समजते की तुमच्या घरातील कोणती व्यक्ती सरकारी सेवेमध्ये आहे की नाही हे सुद्धा समजते. अशा व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये जर नोकरी करत असेल, सरकारी नोकरी करत असेल, ज्याच्या घरामध्ये शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितले की कर्जमाफी ही फक्त गोरगरीब शेतकऱ्यासाठी आहे. त्यामुळे सरकारी सेवेमध्ये असलेल्या शेतकऱ्यासाठी या कर्जमाफीचा हा फायदा होणार नाही. शेतकरी मित्रांनो, आता कोणाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे हे पहिल्यांदा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच बघणार आहोत. या ठिकाणी त्यानंतर लगेच आपण पाहूयात की कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला व्हावा यासाठी सरकारला तुम्हाला काही कागदपत्र या ठिकाणी सादर करावे लागणार आहेत. कोणकोणती 5 कागदपत्र तुम्हाला या 2 दिवसाच्या आतमध्ये तयार ठेवायचे आहेत हे देखील बघायचं आहे. त्यानंतर तुमच्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही लक्ष देऊन यासाठी व्हिडिओ पाहायचा आहे की नेमकं तुम्हाला 50,000 रुपयाची कर्जमाफी होणार की 1,00,000 रुपयाची कर्जमाफी होणार की सरसकट 1.5 लाखापर्यंत तुमची कर्जमाफी होणार, हे सुद्धा आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं आहे. नेमकं तुम्हाला कोणकोणत्या तारखेला फिक्स कर्जमाफी होणार ही तारीखसुद्धा आजच्या अहवालामध्ये त्यांनी सांगितली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा तुम्हाला व्हावा म्हणून नेमकं तुम्हाला काही गोष्टीचं पालनसुद्धा या ठिकाणी करावं लागणार आहे. हे सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सांगत आहे की कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्ज हे अजिबात माफ केलं जाणार नाही. असे शेतकरी कोणकोणते आहेत हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला काळजीपूर्वक पाहायचं आहे. यासाठी पहिला नियम असा सांगितला आहे की जर त्यांचं कर्ज सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हे म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न जर जास्त असेल, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, म्हणजे तुमचं उत्पन्न 5 लाखाच्या वरती असेल, तरी पण सुद्धा कर्जमाफीची अपेक्षा करत असाल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. कारण सरकारने स्पष्टपणे म्हणलं की तुमच्याकडे जर भरपूर पैसे असतील, सरकारी योजनेचा लाभ घेत असाल, तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार नाही. कारण की लोकांकडे पैसा असतानासुद्धा 2021 ते 2025पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी गरज नसतानासुद्धा 15 लाखापर्यंत महाराष्ट्र सरकारकडून कर्ज घेतलं. त्यामुळं आणि कर्ज भरलेसुद्धा नाही. श्रीमंत शेतकऱ्यांनी फक्त कर्ज काढून हे कर्ज माफ होईल अशा आशेने अनेक शेतकरी, श्रीमंत शेतकरी देखील ह्या महाराष्ट्र सरकारकडे वाट पाहत आहेत. त्यामुळं गरीब आणि श्रीमंत याची संपूर्ण शेतकऱ्याची तपासणी केली जाणार आहे आणि संपूर्ण शेतकऱ्याची मगच कर्जमाफी केली जाणार आहे. सरकारच्या माध्यमातून असं देखील सांगण्यात आलं आहे की जे गरीब शेतकरी आहेत त्यांनाच ही कर्जमाफीचा लाभ भेटणार आहे. या ठिकाणी सरकारनं देखील सांगण्यात आलं आहे. आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे कोणकोणत्या बँकाचं कर्जमाफ होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ज्या बँकाचं कर्जमाफ होणार आहे त्या बँकेची लिस्ट देखील आपल्यापर्यंत आलेली आहे. या बँकेत तुम्ही कर्जमाफी घेतले का नाही हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आमदार बच्चू कडू साहेबांनी कर्जमाफी व्हावी म्हणून अन्नत्याग आंदोलन केल्यामुळे अखेर या कर्जमाफीला यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. मग या ठिकाणी बँका कोणकोणत्या आहेत हे देखील याची लिस्ट या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण सांगणार आहे. या बँकेमध्ये जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर तुमचं संपूर्ण कर्ज आता या ठिकाणी माफ होणार आहे. आता तुम्हाला कोणकोणत्या बँका आहेत लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 5 कागदपत्रसुद्धा सांगणार आहे. हीच कागदपत्रे तुमच्याजवळ शेतकऱ्याजवळ तयार ठेवावी लागणार आहेत. फक्त त्यांनाच ही आता कर्जमाफी होणार आहे. जर तुम्हाला या 5 कागदपत्रामध्ये कोणकोणती कागदपत्र असेल तर त्यामधील एक जर कागदपत्र घाल केलं तर तुम्हाला याची कर्जमाफी होणार नाही. त्यामुळे तुमचं महत्त्वाचं काम थोडं बाजूला ठेवा आणि कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार आहेत ती तयार ठेवायची हे सुद्धा लक्ष देऊन बघा. आता कागदपत्रातून सरकारला समजणार आहे की तुम्ही गोरगरीब शेतकरी आहात की श्रीमंत शेतकरी. त्यामुळे 2 दिवसाच्या आतमध्ये ही कर्जमाफी मित्रांनो नक्की होणार आहे. त्यामुळं कागदपत्र तुम्हाला काढून ठेवायचे आहेत. यासाठी सर्वांनी लक्ष देऊन पहा. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी बँका सांगणार आहे, त्यानंतर 5 कागदपत्र सांगणार आहेत. बघा या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता कोणकोणत्या बँका आहेत शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहूया. सरकार आता या बँकेचं कर्जमाफ करणार आहे. बघा सरकारच्या माध्यमातून बँकांची लिस्टसुद्धा देण्यात आली आहे. आता त्यामधील तुमची बँक आहे का लगेच लक्ष देऊन बघा. या ठिकाणी पहिली बँक आहे ते म्हणजे ॲक्सिस बँक, दुसरी बँक आहे सिटी युनियन बँक, तिसरी बँक आहे या ठिकाणी देण्यात आली धनलक्ष्मी बँक, त्यानंतर ICICI बँक, नंतर IDBI बँक, नंतर तुम्हाला पाहिजे गेलं तर IDFC बँक, नंतर फर्स्ट इन्शुरन्स बँक,
कर्नाटक बँक, कोटक महिंद्रा बँक, केतोडम सीरम बँक, फेडरल बँक, HDFC बँक, केस सुरस बँक, लक्ष्मी विलास बँक, त्यानंतर येस बँक, त्यानंतर सरकारी बँका या देखील सांगत आहे. ही खाजगी बँका झाल्या. त्यानंतर तुम्हाला सरकारी बँका देखील लक्ष देऊन बघा. यामध्ये नीट लक्ष देऊन बघा. या ठिकाणी सरकारी बँकेची देखील लिस्ट पाठवण्यात आली. या बँकेमध्ये जर तुमचं कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे. आता या ठिकाणी सांगितल्यानंतर लगेच तुम्हाला 5 कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. जर ही कागदपत्र तुमच्याकडे असतील तर तुम्हाला जास्तीत जास्त कर्जमाफीचा फायदा होणार आहे. आता ही कागदपत्र जर तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा होणार नाही. त्यामुळे बघा आता 5 कागदपत्रे कोणकोणत्या ठिकाणून काढणार आहेत, त्यात तुम्हाला कोणकोणत्या ऑफिसला जावं लागणार आहे याची देखील संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. आता तुम्हाला सरकारी बँकांची लिस्ट देखील लगेच सांगतो. सगळ्यात पहिली बँक आहे ते म्हणजे बँक ऑफ बडोदा, त्यानंतर कॅनरा बँक, नंतर पंजाब सिंध अँड युनियन बँक, त्यानंतर बँक ऑफ इंडिया बँक, सेंट्रल बँक, नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक, इंडियन बँक. यामधील ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतले याचं सरसकट कर्ज आता माफ होणार आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी सर्वात जास्त कर्ज घेतले त्या शेतकऱ्यांनी म्हणजेच ती जी बँक म्हणजे जिल्हा सहकारी बँक. तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जी बँक असते ती बँक असते ती जिल्हा सहकारी बँकेतसुद्धा अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं असतं. त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक. या पोस्ट ऑफिसमधील सुद्धा या बँकेत सरकारच्या माध्यमातून कर्ज माफ केलं जाणार आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला कोणकोणती 5 कागदपत्र काढून ठेवावी लागणार आहेत ते देखील बघा. यामध्ये सर्वात पहिलं कागदपत्र ते म्हणजे तुमचं आधार कार्ड. आता 5 कागदपत्र देखील तुम्हाला सांगणार, त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन पाहायचं. यामधील शेवटची 2 कागदपत्र अतिशय महत्त्वाची असणार आहेत. जी शेवटची कागदपत्र तुम्हाला दिली नाहीत तर तुमचा 1 रुपयासुद्धा कर्ज या ठिकाणी माफ केलं जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला कोणकोणती कागदपत्र आहेत काळजीपूर्वक बघायचे आहेत. यामधील पहिले कागदपत्र आहेत ते म्हणजे तुमच्या घरामध्ये असणारे पिवळे रेशन कार्ड किंवा केसरी रेशन कार्ड. या पिवळ्या किंवा केसरी रेशन कार्डच्या पहिल्या पानावरचं या ठिकाणी झेरॉक्स काढून ठेवायचं आहे. सरकारच्या माध्यमातून या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करण्यात आले की पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड या ठिकाणी सर्वांनी आता द्यायचं आहे. त्यानंतर दुसरं ठिकाण महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे ते तुमचं उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला सरकारच्या माध्यमातून मागवला देखील आलेला आहे. सरकार तुमचं आता उत्पन्न चेक केलं जाणार आहे. या तुमचं उत्पन्न जास्त आढळलं तुमची कर्जमाफी केली जाणार नाही. यासाठी उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तयार ठेवायचा आहे. त्यानंतर 3 नंबरचं कागदपत्र आहे. या सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. आता ते म्हणजे तुम्हाला बँकेची सर्व डिटेल्स त्या ठिकाणी द्यावे लागणार आहे. त्या डिटेल्समध्ये काय लागतं बघा. तुम्ही कोणत्या बँकेचं कर्ज काढलं आहे, तसेच तुम्ही किती वर्षापासून बँकेचं कर्ज काढलं आहे, किती टक्क्यावरून तुमचं या बँकेचं कर्ज काढलं आहे, कोणत्या तारखेपासून तुम्ही ही कर्ज काढलेलं आहे, आत्तापर्यंत त्याची मुद्दल कितीपर्यंत तुम्ही भरलेलं आहे. आता तुम्हाला सरकारला त्या ठिकाणी तुमची संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे. आता तुम्हाला एक कागदपत्र लागणार ते म्हणजे एकच बँकेचं कागदपत्र या ठिकाणी लागणार आहे. ते म्हणजे तुमच्या बँकेचं 6 महिन्याचं स्टेटमेंट त्या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागणार आहे. आता तुम्हाला तेवढं स्टेटमेंट तुमच्या बँकेचं पासबुक झेरॉक्स किंवा तुमच्या पासबुक झेरॉक्स या ठिकाणी लागणार आहे. त्यामध्ये कधी तुमचा IFSC कोड दिसत नाही तर कधी तुमचा खाते क्रमांक व्यवस्थित दिसत नाही. त्यामुळे तुमचा संपूर्ण डेटा व्यवस्थित दिसला नाही तर तुम्हाला कदाचित कर्जमाफीपासून वंचितसुद्धा ठेवू शकतात. त्यामुळे तुमचा जो खाते क्रमांक आहे त्यावर तुमची जिथे कर्जमाफी सर्व काही विषय असतो. त्यामुळे तुमच्या बँकेचं पासबुकचे झेरॉक्स काढताना व्यवस्थित त्या ठिकाणी तुम्हाला झेरॉक्स काढायचं आहे. काळजी घ्यायची आहे. त्यांच्यात सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र आहे. अशा प्रकारचे हे 5 कागदपत्र तुम्हाला जवळ ठेवायचे आहेत. कधीपासून तुम्हाला बँकेकडून कधीसुद्धा फोन येऊ शकतो तुमचे सर्व कर्जमाफ झाले असं सुद्धा सांगण्यात येईल. आता बच्चू कडूकडून अन्नत्याग आंदोलन म्हणजेच उपाशी राहून आंदोलन केलं होतं. त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडू यांना फोन केला होता. त्यामुळे 2 दिवसाच्या आतमध्ये समिती नेमून त्या ठिकाणी नेमण्यात येईल असं सुद्धा निर्णय झालेला आहे. त्यामुळे लगेच तुमची कर्जमाफी नक्कीच होणार आहे. सरसकट सर्व जिल्ह्यामध्ये ही कर्जमाफी होणार आहे. शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ आवडलात आपल्या संभाजी अर्जुन तळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब कराल नक्की मात्र विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.